300 वर्षे वारुळा तपश्चर्या आणि अचानक प्रकटली एक तेजस्वी मूर्ती. तो क्षणच बदलून गेला इतिहास. तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थांना जन्म नाही म्हणतात, मग ते प्रकट कसे झाले? हा प्रश्न आजही लाखो भक्तांच्या मनात आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना जन्म आणि मृत्यू दोन्ही नाही, मग ते प्रकटले की जन्मले? चला आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशमधील श्रीशैल्य जवळील असलेल्या कर्दळी वनात प्रकट झाले. 1459 साली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपला कार्यकाळ संपवून गाणगापूरचे निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर श्रीशैल्य यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. याच कर्दळी वनात सुमारे 300 ते 350 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्या काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्या अंगावरती वारुळ रचले. एक लाकूड तोडत असताना त्याची कुऱ्हाड वारुळावरती पडली आणि त्या वारुळातून रक्त वाहू लागले आणि बघताक्षणी त्या वारुळातून आजान भाऊ तेजस्वी मूर्ती प्रकट झाली आणि तेच होते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्याच दिवसाला आपण प्रकट दिन म्हणून साजरा करतो. नंतर ते काशी प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. 1856 मध्ये स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि सगळ्यात आधी ते याच खंडोबा मंदिरामध्ये थांबले होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. अक्कलकोट ही एक अशी जागा आहे जिथे स्वामींनी आपली साधना केली, भक्तांना आपले आशीर्वाद दिले आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास दिला. तुम्हाला कधीही वेळ मिळाला तर नक्की एकदा अक्कलकोटला भेट द्या, कारण स्वामींच्या दर्शनाच्या वेळी एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही.